आयर्न लेडी सन्माननीय इंदिरा गांधीजींच्या बाबतीत त्यांना आयर्न लेडी असा खिताब दिला होता असं बोललं जायचं. आजही खूप मोठ्या अभिमानाने त्यांचे काही लोक असाच उल्लेख करतात. आणि आज राजकुमार आणि राजकन्या हरियाणाचं इलेक्शन आहे ना, मस्तपैकी सोनीपतपर्यंत पदयात्रा काढलेली त्यांनी. आणि मग सांगतायत काय, आयर्न लेडीचे हा नातू आणि ही नात फौजीला शहीदाचा दर्जा नाकारणाऱ्या सरकारला सत्तेत येण्यापासून रोका, फौजींचा कळवळा घेऊन हा प्रचार चाललाय. आणि म्हणून मला मोठ्या खमकेपणाने विचारावंसं वाटतं की जेव्हा बांगलादेश आपण स्वतंत्र करून दिला, त्या भारत आणि पाकिस्तानच्या 1971च्या युद्धातला एक महत्त्वाचा भाग आज आठवण करून द्यावीशी वाटते. काय आहे तो भाग? तो पूर्ण भाग काही मी तुम्हाला सांगू शकणार नाही एकाच एपिसोडमध्ये, परंतु एक गोष्ट नक्की आपण वाचली असेल, ऐकून माहीत असेल आपल्याला. 1971च्या युद्धात आपण 93,000 सैनिकांना युद्धकैदी म्हणून आपल्याकडे ठेवलं होतं. पाकिस्तानचे 93,000 सैनिक. आणि मग त्यांना युद्धकैद्याचा दर्जा देऊन त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास न देता आणि नंतर देशांतर्गत करार करून त्यांना व्यवस्थित सही सलामत पुन्हा आपण त्यांच्या देशात सोडलं होतं. एक नाही, दोन नाही, 93,000 सैनिक. मग आता प्रश्न निर्माण होतो, जसे त्यांचे 93,000 सैनिक आपल्याकडं होते, तसेच आपले काही सैनिक तिकडे पकडले गेले होते आणि ते सुद्धा युद्धकैदी म्हणून तिथे बंदिवानाचं आयुष्य जगत होते. साधी गोष्ट आहे, दोन लहान मुलांमध्ये जर भांडणं झाली आणि ती जर समेटाने मिटवायची ठरली, तर ती दोन मुलं प्रत्येकाचा फायदा बघतात. मध्यस्थीसुद्धा त्या दोघांना जे काही हवं त्यात व्यवस्थित वाटप करतो आणि तो मुद्दा मिटतो. आता आपण आयर्न लेडी म्हणून ज्यांचा उल्लेख करतो, त्यांच्या या दिलदार मनोवृत्तीला मी तर सलामच करीन. कारण सिक्युलॅरिझम भारत देशामध्ये हिंदूंनी फक्त सिक्युलॅरिझम दाखवायचा आहे असा विधिलिखित नियम बनवून टाकला ना. 93,000 सैनिक सोडताना आपल्या या आयर्न लेडीला, जो कोणी आपला त्यावेळेचा सेना चीफ होता, एअर मार्शल होते आपले जे कोणी त्यावेळेस, जे कोणी अधिकारी होते, तो करारावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांना असा निरोप नाही का देता की 93,000 सैनिक जेव्हा आपण सोडतो तेव्हा तिकडे सुद्धा आपला एकही सैनिक 1971च्या युद्धातला युद्धकैदी म्हणून राहिला नाही पाहिजे, ही काळजी नक्की घ्या. का नाही सांगता आलं? आता हा का या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नाही. तर झालंय असं की फक्त एअरफोर्सच्या बाबतीतली मी तुम्हाला माहिती देतोय. एक विंग कमांडर, जवळपास 4-5 स्क्वाड्रन लीडर्स, 4-5 फ्लाइंग ऑफिसर्स आणि जवळपास 15-16 फ्लाईट लेफ्टनंट. हे पाकिस्तानच्या हद्दीत युद्धकाळामध्ये जी विमानं कोसळली गेली त्याच्यातनं ते पॅराशूटने तिथे लँड झाले, त्यांच्या जमिनीच्या हद्दीत ते सापडले गेले. त्यामुळंच त्यांना युद्धकैदी म्हणून, बंदिवान म्हणून पाकिस्तान सरकारने डांबून ठेवलं. आता हा करार झाला, 93,000 सैनिकांना परत पाठवलं, त्यांची बर्दास्त ठेवली. या करारावर स्वाक्षऱ्या होऊन ते आपापल्या देशापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची अगदी यथोचितरित्या बर्दास्त ठेवली गेली. माणुसकी,
कारण भारत देश हा माणुसकी दाखवण्यामध्ये एक नंबर ना. त्यातून मग हे मुस्लिम सैनिक, पाकिस्तानचे सैनिक, त्यांना तर आमच्याकडं माणुसकीचं पारडं खूप मोठं. मग तिथं सडत असलेले आमचे हरचरण सिंग विंग कमांडर आणि त्यांचे हे 24 साथीदार, ही 25 माणसं तर एअरफोर्सची ॲज पर रेकॉर्ड 1971 वॉरमध्ये तिथे युद्ध कैदी म्हणून त्यांना डांबण्यात आलं आणि 93,000च्या बदल्यात तिकडून कोणीही युद्धकैदी परत आले नाहीत. अनंत प्रयत्न झाले, भरपूर गव्हर्नमेंट्स बदलल्या गेल्या, तथापि त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि परिणामतः या सैनिकांच्या घरच्या लोकांना फक्त वाट पाहत आयुष्य काढावं लागलं. उद्ध्वस्त झाले यांचे सगळ्यांचे परिवार. कसला आयर्न लेडी आणि काय खिताब देताय, कोणाला देताय आणि कोणत्या मुद्द्याने आज हे राजकुमार आणि त्यांची राजकुमारी प्रचार करतायत, मला अक्षरशः कीव येते या लोकांची आणि मनोमध्ये चीडसुद्धा येते की या इतिहासातल्या नोंदी इतक्या ठळक असताना आज ते 1971चे 25 एअरफोर्सचे हे जांबाज सैनिक तिथे सडून मेले. हा उच्चार करताना अंगाला कापरं भरतंय, मनस्वी चीड येते या शेजारच्या शत्रूची. आणि मित्रांनो, अशाच पक्षाला, अशाच लोकांना झेलण्यामध्ये आयुष्य घालवलेली नेते मंडळी बघितली ना, तर मला त्यांचा भारतीय असण्याबद्दल संशय येतो. हिंदुस्थानी रक्त त्यांच्या अंगात वाहतंय की नाही अशी शंका उत्पन्न होते. लाजिरवाणी गोष्ट आहे. हा तडफडाट कदाचित एक फौजीचा मुलगा म्हणून माझा जास्त होत असावा किंवा याच्यातली डेप्थ समजून सुद्धा नासमज बनण्याचं एक नाटक प्रत्येक नागरिक करत असावा. कमीत कमी त्या लोकांचा गौरव करणाऱ्या माणसांना तरी अगदी नासमजदारीचा पेहरा घेऊन ते हिंडतायत असंच मी त्यांना नक्की म्हणेन. अहो, या 25 एअरफोर्सच्या ऑफिसरनी कसे दिवस काढले असतील, त्यांना किती प्रकारच्या यातना या लोकांनी दिल्या असतील याची कल्पना येऊ शकते तुम्हाला. आणि मग आज एक फक्त एअरफोर्सचा पायलट त्यांच्या हद्दीत पडला होता. अभिनंदन. त्यावेळेस या सरकारने अगर उसको छोड़ा नहीं गया तो जंग छिड़ सकती है असा इनडायरेक्ट इशारा दिला आणि त्या धमकीला घाबरून अभिनंदन 2-3 दिवसात परत आले व्यवस्थित. ही धमक त्यावेळेस जर दाखवली असती तर आज कितीतरी शेकडो परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले नसते का? मग हा इतिहास विसरायचा का? काय या भारत देशात असंच होत राहणार आहे? देशामध्ये क्रांती करणारा भगत सिंग हा अतिरेकीच समजला जाणार आहे का? आणि आपल्यावरती आक्रमण करून येणारे औरंगजेब वगैरे यांचं महत्त्व वाढत जाणार आहे का? असे प्रश्न प्रत्येक नागरिकाने आपल्या मनाला विचारायचे. मग सेक्युलरिझम, जिथं मुस्लिम भरपूर आहेत तिथं हा हिंदू मग एक बेचारा म्हणतो, एक बेचारा म्हणून जगतो किंवा तिथून निघून जाण्याशिवाय त्याला पर्याय उरत नाही. असलं घाणेरडं वातावरण इथं निर्माण होत चाललेलं आहे. मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार या जुन्या घटनासुद्धा आहेत. आणि या जुन्या घटनांचा सोयीस्कररित्या विसर पडला असं दाखवत त्याच लोकांचा गौरव करण्यात काही लोक रमून गेले आहेत. आणि हीच आपल्या भारतावरची एक शोकांतिका आहे. आणि मग ही कोणती वेळ आपल्या देशावर आणेल याचा काहीही नेम उरला नाही. आणि या लोकांना काय वाटतं? अमेरिकेच्या एअरपोर्टवर गेले की या लोकांना सगळे कपडे काढून चेकिंग होतं. चायनामध्ये यांच्या दाढ्या उखडल्या जातात आणि ही लोक काय म्हणतात? भारतात असहिष्णुतेचं वातावरण आहे, आम्हाला इथं भीती वाटते. आणि इथल्याच जनतेच्या जोरावर करोडो अब्जावधीची मालमत्ता कमावलेले आज भारतात असहिष्णू वातावरण आहे असा गवगवा करतात. आणि त्यांच्याच हस्ते कित्येक लोकांचे स्टेजवर सत्कार होताना पाहिलं.
की पायाची आग मस्तकापर्यंत जाते. कुठे गेला स्वाभिमान हा प्रकार? कुठे दिसेनासा झालाय. सैनिकाची किंमत, अरे या सरकारने थोडी तरी आता वाढवलेली आहे ना. पूर्वी काय मिळत होतं? पूर्वी सैनिक फक्त देशप्रेमाखातर मरून जायचा गोळ्या लागून, झेंड्यामध्ये गुंडाळून शव यायचं आणि त्याचा अंत्यविधी व्हायचा. दॅट्स ऑल. काय असेल ती माफक पेन्शन त्याच्या बायका पोरांच्या पदरात पडायची. या उपर सरकारकडे त्याला देण्यासारखी भरीव रक्कम काहीही नव्हती. आज ती तरी रक्कम थोडी वाढवली आहे ना. आणि आज एका अभिनंदनसाठी अख्खं सरकार त्यांच्या सरकारवर दबाव आणू शकतं. आणि त्यावेळेस 1971च्या आपल्या अडकलेल्या सैनिकांना सडून सडून मरण्यासाठी तिकडं सोडून देण्यात आलं. हा नुसता इतिहास वाचला तरी डोळ्यात पाणी येतं मित्रांनो. आणि हा इतिहास असा विसरून जाण्यासारखा नाही आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं त्या इतिहासाचं काही सांगण्यासाठी, त्या इतिहासात डोकवा अशी विनंती करण्यासाठीच हा व्हिडिओ एका फौजीच्या मुलातर्फे खास सगळ्या लोकांमध्ये ही माहिती व्हावी म्हणून. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, बाजीराव पेशवे ह्यांना जो मान सन्मान इतिहासात आहे, तोच मान सन्मान आजकाल अतिरेकी संघटनांच्या अध्यक्षांना देण्यासाठी आतुर आहेत काही लोक. मग रक्त खवळणार नाही का? शांतपणे बघत बसणार आपण? चला, विचार करा. नक्कीच सखोल विचार करण्याची वेळ आलेली आहे. बांगलादेश, कलकत्त्यात काही घडतात घटना, केरळमध्ये काही घटना घडत आहेत, काश्मीरच्या पंडितांचे हाल काय झाले, मोपला हत्याकांड कसं झालं, कलकत्त्यामध्ये कसे कत्लेआम करण्याचे आदेश दिले गेले, आणि आज हैदराबादचे नेते त्याच धर्तीवर कशा आरोळ्या ठोकत आहेत. आज पुण्यासारख्या शहरामध्ये सर तन से जुदा अशा आरोळ्या ठोकत मोर्चे काढले जातात. चलो मुंबई म्हणून ताकद दाखवण्यासाठी लाखो लोकांचा काफिला मुंबईपर्यंत धडकतो. काय हे तुम्हाला कुठल्या तरी अनाहूत गोष्टी घडणार आहेत याची चाहूल वाटत नाही आहे? आणि वाटत नसेल तर तुम्हाला कोणीही जागं करू शकणार नाही आणि तुम्ही झोपेतच एक दिवस संपून जाल इतकंच मला वाटतं. जय हिंद, जय भारत.